साहेब अमृताताई गेले का? थोडक्यात चुकामुक झाली ना तर भेट झाली असते तुमची. पण त्या रात्रीच्या फ्लाईटने जाणार होत्या ना. पण आता सासूबाईंकडे जाणार आहेत आणि मग तिथून डायरेक्टच जातील त्या. साहेब एवढ्या रात्री विमानतळावर जायची काय आवश्यकता आहे का? येतो वाटल्यास मी. नाही ती व्यवस्था झाली आहे. मी सुद्धा जाणार नाहीये. रात्री उशिराची फ्लाईट आहे. ठीक आहे. हो भेट झाली असती तर बरं झालं असतं. पण कामामध्ये अडकलो आणि उशीर झाला. काही हरकत नाही. वाकणीस त्या रणशिंगेच्या प्रकरणाबद्दल तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात. काय झालं? काल रणशिंगेला मी भेटलो आणि आज सकाळी फोनवर सुद्धा सविस्तर बोलणं झालं. तुम्हाला भेटायला आल्यानंतर गुरगुरत होता. आजच्या वाघाची शेळी झाली. असं काय झालं? काय नाही साहेब, तो फक्त आपली ताकद आजमावायचा प्रयत्न करत होता. त्याला लक्षात आलं असेल की तुमच्याशी टक्कर देणं त्याला महागात पडेल. काय म्हणाला तो? काही नाही, भूखंड परत द्यायला तयार झाला आहे. जोशीबाईंशी माझं बोलणं झालेलं आहे. त्या भेटणार आहेत रणशिंगेला. आठवडाभरामध्ये सगळी कागदपत्र पूर्ण होऊन तो भूखंड त्यांना मिळेल. कसा आहे आता युवराज? बराय बराय. ताप नाही आता. झोपलाय आता, पण मगाशी खेळत होता. सविता त्यांनी चांगली औषधं दिली ना? अजून कणकण आहे अंगात, पण मलूल वाटत नाही बाता है ना. पहिल्यांदा वाटत होतं गावठी औषध आहेत, पण एकदम रामबाण ठरली. खरंच ग. कोण कुठून आलेली बाई, एकदम तिने औषध दिलं. मला तर आधी टेन्शनच आलं होतं, पण तू म्हणालीस द्या, म्हटलं देऊया. पण बरा झाला बघ, एका दिवसात तिने औषधं दिल्यावर. साहेब बाहेर विक्रांत महाडिक म्हणून तुम्हाला भेटायला आले. त्यांना बसायला सांग. आलो. जी. दुपारी त्याला डॉक्टरांकडे न्यायचं आहे. अहिल्या आत्ता घरात नाहीये, पण दुपारपर्यंत येईल. तिच्याबरोबर याला घेऊन डॉक्टरांकडे जाल तुम्ही? हो जाईन ना मी दादा. ताई बाहेर कुणीतरी पाहुणे आलेत. आता कोण आलंय? हा रमावतीहून विक्रांत महाडिक आले असतील. प्रभाताईंचा मुलगा. हे मला म्हणत होते ते येणार आहेत म्हणून. तो आता कशाला इथे येतोय? मी बघतो काय करायचं ते. तुम्ही जरा बाळाजवळ थांबाल? मी पण आलेच. चहा पाण्याचं पाहायला पाहिजे ना त्यांच्या. तुम्ही थांबा. बर. हे कोण? हा माझा वाकणीस असं समजा. बऱ्याच वर्षानंतर भेटतोयस. बस. काय काम काढलेस? मामाला भेटावंसं वाटलं, आलो. एखादा राजकारणी उगाच कुठेही जात नसतो. म्हणूनच गेल्या अनेक वर्षात तुम्ही आमच्या घरी कधी आला नाहीत. खूप ऐकून होतो तुझ्याबद्दल. भेटायची इच्छा होतीच. आज योग जुळून आला. योग आला नाही, मी तो जुळवून आणला. हॅलो, तिकिटाचं काय झालं? हो बाळ आता माझ्याच बरोबर आहे. नाही इथे कुणी नाहीये आणि त्याची आई सुद्धा बरोबर नाहीये. पण तिकिटाचं काय झालं? अच्छा ठीक आहे. मी 4 वाजता बाळाला घेऊन एसटी स्टँडवर येते. हा हा चालेल. कुणाला काहीही कळणार नाही. दुपारी सगळे झोपले ना की मगच मी बाळाला घेऊन इथून निघेन. हा हो हो. तू ठेव आता फोन. कोणीतरी येईल. हा बाय.